आयुष्यभर आयुष्यभर बोल. माझ्या मुलाचं मुलगा माझा खूप त्रास देतो. काय करतो? आणि खूप मस्ती करतो. जाम टिकत नाही आम्हाला आजकाल. किती वर्षाचा? 32. 32 वर्षाचा मुलगा मस्ती करतो? जाम ऐकत नाही. अंगावरच धावून येते. आता 2 दिवस तर काय अंगावरच धावून येते. लग्न नाही झालं? नाही. परत नाही परत. मला काय कोण देवी कोण आहे? सातेरी देवी महापुरुष. मालवण मथुरा. बाबू सातेरी कोण देवी नसते. मग भवानी आहे. सातेरी हा आसरा असतो, ती कोण देवी नसते. ती ग्रामदेवता असेल. हा, मग भवानी माता असं सांग. तुला माहित नाही? हे माहिती भवानी माता तिकडे गावात भवानी मातेचं पाठ आणि मूळ पुरुष आमचा महापुरुष. आता आम्ही भाड्याने देव कोण आहे? महापुरुष. बाबू महापुरुष राखून करतात, तो देव नसतो. ते म्हणलं हो आम्ही कुठे ठेवलेलं? कुठे घरात ठेवतो. आता आम्ही नवीन घर घेतलंय ना, घरात कुठे ठेवलेलं? फ्रीज आहे ना म्हणजे किचन डबे वगैरे ठेवतो ना तिथे ठेवतो. तिथे कोण बोललं तुला ठेवा? नाही मी आता ठेवलं मला माहिती नाही. बाबू किचनच्या जवळ आणि देवघराच्या जवळ नाही ठेवायचं. तिचं ते मला काही सांगत नाही. फ्रीज आहे ना तिथे ठेवायचं. मग कुठे ठेवायचं होतं? देवघर आणि किचनच्या सोडून बाकी कुठे पण ठेव. फ्रीजच्या बाजूला ठेवले. तिथे तू जेवणाचं सर्व सामान ठेवते ना, जेवण बनवण्याचं डबे डबे ठेवले. मग तेच किचनच्या जवळ झालं. मग नवऱ्याचं नाव बोलत पण आजी वसंत परत. सासऱ्याचं नाव बोल. वसंत अर्जुन परत. तिच्या पुढची नाव माहिती आहे? कोणाकोणाचं? गिराचं वगैरे सासऱ्याचं. सासऱ्याच्या वडिलांचं अर्जुन परत. बेटा पूजा पाठ नाही करत का तू? करते. 3 पिढ्या तुझी कुलदेवी उभीच नाही. म्हणजे गावाला ना आता कोण बदललंय ना त्याने घर माझ्या दिराने तुला दिराने. घराशी आणि कुलदेवीशी संबंध नाही. घर लाभ बदलतो आपण, कुलदेवी तर तीच राहते ना. पण नाही पूजा करत आहे मला काय माहिती. तू का नाही करत? मला गावी जायला कुठे इथे तर मी करते पूजा वगैरे सगळं. इथे तुझ्या कुलदेवीची तसबीर आहे तुझ्याकडे?
कसली पूजा करतेस मग? गणपतीचा फोटो तुझी आणि कुळदेवी कोण आहे? भवानी माता. मग तिची पूजा करते का? तिच्या आईने हे लावले ना, काय लावलंय? पळस लावले. पूजा होते त्याची? करते मी. तो कळस शेवटी कधी धुतलेला तू? 2 दिवस मी हात नाही लावला. त्याच्या आधी कधी घासलेला त्या कळसाला? 2-3 दिवस झाले असते. पूर्ण घासलेलं? धुवून ठेवलेला. मी काय विचारतो बेटा, कधी घासलेलं? तर झाला महिना तरी झाला. महिन्यानंतर तुला आंघोळ घालली चालेल का? नाही. तुझे मला शिकवते ना बाबू, सगळं मला माहिती. तुझ्या कुळदेवीची शेवटची ओटी कधी भरलेली? अजून विचारू, तुझ्या कुळदेवीला शेवटचा भोग तू कधी दिलेला? ते काय सासू. अरे सासू जेवते, तू का जेवते मग? सासूचा संसार झाला, सासू म्हातारी झाली, आता संसार कुणाचा चाललाय? मग तिला जेवढं माहिती होतं तेवढं तिने तुला सांगितलं. आता पुढचं कार्य कुणाचं आहे? तू काय तुझ्या मुलाला सांगणार? माहित नाही कोण आहे कुळदेवी म्हणून. मुलाचं लग्न करायचंय की नाही? मग त्याला काय सांगणार? तू तुझ्या सुनेला काय सांगणार? माहित नाही, भवानी बोलतात हे सांगणार? सून शोधणार तरी कुठे? परक्या जातीची? मग तुला तर तुझी जातच नाही माहिती. ज्या माणसाला कुळदेवीत नाही माहिती तर ती कुळाचा वंश कसा चालवणार? बाबू, घरात जर कुळदेवीची छत्रछाया नसली ना तर हे सर्व होतं नाही. अर्धा पैसा औषधात चालला तुझा. घरचे कपडे फाटतात काय सारखे? बाबू, कुळदेवीची पूजा कर, कुळदेवीला स्थापना कर घरात. हा कळश जो बसवता ना तुम्ही, तो कुळदेवीच्या नावाने बसवता, कुळदेवीला नाही विराजमान कर. खोटं किती बोलते? नक्की विचार करून उत्तर दे. ती गरज लागली तरच त्याचं तोंडावरती. ती गरज दिवसभरात किती वेळा लागते? ठीक आहे बाबू, कुळदेवीची स्थापना ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, जेवढं जमेल तेवढं कुळदेवीला भोग चढवत जा. घरातल्या घरात बाहेर नाही जायचं, घरातच पूजा कर. पहिली तर तिची स्थापना कर कुळदेवीची. तुझ्या जी भवानी माता आहे ना तिची प्रतिमा घेऊन ये घरात. तुमच्या भाषेत फोटो, तो फोटो घेऊन ये, तिची स्थापना कर. त्या फोटोला पंचामृत तूच चांगलं व्यवस्थित आणि तिची स्थापना कर. तिच्याकडनं चुकी मोठी माफ कर. बोल आई, माझ्याकडनं चुकी झाली की तुझी स्थापना नाही केलेली, पण असा करते
माझ्या घरावर लक्ष ठेव म्हणून. ठीक आहे. आणि शुक्रवार तिला भोग दाखवायचा. भोग म्हणजे जे तू खाते ना अन्न, कांदा लसूण सोडून बाकी काही तिला अर्पण कर. ठीक आहे. जे बोलतो ना तुम्ही बोलतो ना नैवेद्य दाखवतोय, तसा नैवेद्य दाखवायचा. आठवड्याने एकदा तरी दाखव. रोज दाखवलं तर अतिउत्तम आहे. नाही जमत तर आठवड्याने एकदा तरी दाखव. ठीक आहे. भोग गरम नसलं पाहिजे, थंड करून मग दाखवायचं. ठीक आहे. मागते शालूचा नवस कोणाला बोलली आहेस? दुर्गा मातेला बोलते. फेडला? खेळायचं. कधी फेडणार? कधी? मी आता कामाला नाही ना, माझ्या मिस्टरांची नोकरी तर हाऊस किती जात आम्ही भाड्याने राहतो. नवस बोलून किती वर्ष झाली? वर्ष तर झालंच. मग वर्षभरात तू तर 2 साड्या घेतल्या ना. मग तिचा नवस फेडून टाक बेटा. हा, नवस फेडला तर नाही तिला बोललीस पण नाही तू की आई तुझा नवस आहे, मला आठवण आहे म्हणून. लवकरात लवकर नवस फेड बेटा, नाहीतर मग ती क्रोधात आली ना, मग तू काहीच नाही करू शकत राहील. ठीक आहे. मागते पायाला फोड कुणाला आलाय? पायाला हिला सासूला पाय सुटलेले. कधी स्थापना करणार? कधी? शुक्रवारी करू. नक्की करशील? हो. बघ विचार कर. हो करीन. मग ती वचन मागते आहे, शुक्रवारी करशील ना? हो करीन. मागते. दारू घेऊन मंदिराच्या खाली कोण बसतो बेटा? माझा मुलगा आहे. पण ते आता कसं आम्ही भाड्याने राहतोय ना, तर तिथे निवारण आहे ना, तर ते आम्हाला घर बदलायचं आहे. आता त्यांचं अग्रीमेंट संपणार आहे, तर घर शोधतोय ते मिळतच नाहीये. तुझी काहीच कामं होणार नाही जोपर्यंत तू स्थापना करत नाही आणि तिचा माफी मागत नाही, तोपर्यंत काहीच नाही होणार. कधी संपतं अग्रीमेंट आता जानेवारीच्या 31 तारखेला लास्ट. मग बघू, काम करून देते, पण तिची स्थापना करायची नाही. आता याच घरात करायची. आम्ही राहतो तिथे. हा, या शुक्रवारी स्थापना कर. ठीक आहे. जा, तुझं काम होऊन जाईल. घर भेटेल तुला. हे सुभाषनगरचं तुटलंय ते गोंधळ चालू आहे, ते मिळेल ना आम्हाला घर. बाबू जागा कुठे जाणार नाही, मिळेल तुला, मुक्ती मिळेल. मागते ये बेटा. पण